नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये एक जबरदस्त मोठा फॉल सेल ऑफ बघायला मिळाला, फिअर बघायला मिळाला इलेक्शन रिझल्ट्समुळं. ओपनिंगपासूनच निफ्टीवर दबाव आणि ड्रास्टिक फॉल बघायला मिळाला. त्याचं रिझन होतं की एक्झिट पोलमध्ये ज्या प्रकारे अंदाज वर्तवण्यात आले होते त्या पद्धतीनं निकाल मात्र प्रत्यक्षात BJPच्या बाजूने लागले नाहीत. खाली म्हटलं की BJPच्या बाजूने जर थोडे सीट्स कमी आले तर खाली येऊ शकतं मार्केट. त्या अनुषंगानं आपल्याला एक स्लाईड बघायला मिळाली. फक्त एक्झिट पोलमध्ये फरक UPमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पडला, जिथं एक्झिट पोलचा अंदाज चुकलेला आहे. अदरवाईज UPमध्ये ज्या पद्धतीनं एक्झिट पोल आलेले आणि महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीनं जर मॅन्डेट आला असतं तर निश्चित आपण 330 ते 350पर्यंत BJP पोहोचलं असतं आणि मार्केटचे परिणाम उलटे झाले असते. पण मार्केटमध्ये तसं नव्हता. UP आणि महाराष्ट्रामध्ये एकदम एक्झिट पोलचे आकडेवारी जी आहे ती अचंबित करणारी आणि सरप्राईज करणारी होती आणि त्याच्यामुळं BJPच्या टोटल सीट्स आणि NDAच्या सीट्स ह्या 30-40 ज्या काही कमी आहेत एक्झिट पोलमध्ये 330 ते 350 दाखवलेलं आणि ज्या काही कमी झाल्या 330-40 सीटा त्या ज्या आहेत ते UPमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळे एक्झिट पोलचा अंदाज फक्त या 2 स्टेटमध्ये फेल केला आहे. बाकी ऑल द स्टेटमध्ये BJPनं खूप चांगलं परफॉर्मन्स केलं आहे आणि होपफुली BJP समहाऊ विन होईल, NDA विन होईल आणि मोदी पंतप्रधान राहतील. पण त्यासाठी मार्केट थोडंसं कॉन्फिडन्स घेणं गरजेचं आहे, कारण BJPला क्लिअर मॅन्डेट येईल ह्या मूडमध्ये मार्केट होतं आणि ते न आलेलं बघायला मिळाल्यामुळं मार्केट जे आहे ते स्लाईड झालं. पण लोअर लेवलवरून चांगली रिकव्हरी आली. निफ्टी ड्युरिंग द पिरियड सकाळी 11-11:30 वाजता 21,200 ते 300पर्यंत खाली आलेले. तिथून परत पुन्हा बाउन्स आला 21,200-300पासून आणि 22,000पर्यंत गेलेली आणि ऑलमोस्ट तिथं 22,000च्या आसपास बंद दिला. बँक निफ्टीसुद्धा 46,000पर्यंत आली. त्यानंतर 47,000च्या आसपास बंद दिला. सेन्सेक्समध्ये सुद्धा मोठा फॉल बघायला मिळाला. जे काही करेक्शन इलेक्शन रिझल्टनंतर हवं होतं 5-6% एवढा 8%पर्यंतचा फॉल आपल्याला आज बघायला मिळालेला आहे. त्यामुळे मला वाटतं पोस्ट इलेक्शन जे काही मार्केटला काही रुमर्स होते की करेक्शन येईल वगैरे तर ते आपल्याला आज ड्युरिंग ट्रेडिंग सेशन निकालाच्याच बघायला मिळालं. जवळपास 8%चा फॉल निफ्टीमध्ये आपल्याला आलेला आणि त्यानंतरनं रिकव्हरी आलेली बघायला मिळते. त्यामुळे मला वाटतं ओव्हरऑल थोडंसं एक 2-3 दिवस गव्हर्नमेंट फॉर्म होईपर्यंत क्लॅरिटी घेईल मार्केट कशा पद्धतीनं. NDA गठबंधन जर मजबूतीनं समोर आलं, सीट्स त्यांच्या NDAच्या 300च्या वरती गेल्या आणि मजबूत राहिलं तर मला वाटतं निश्चित मार्केट्स परत रिकवर होतील, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि आजचा एक इव्हेंट आहे तो पार पडलेला आहे बऱ्यापैकी मला वाटतं. त्यामुळे मार्केट आणखी 1-2 दिवस या इलेक्शनच्या मोडमध्ये राहील आणि त्यानंतरनं सेटल डाऊन होऊन मार्केट जे आहे ते इकॉनॉमिक ज्या काही घडामोडी आहेत आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं आणि इतर ग्लोबल इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटच्या माध्यमातून त्यावर मार्केट रिॲक्शन द्यायला चालू होईल. त्यामुळे हा 1-2 ट्रेडिंग सेशन फक्त आपणाला जे आहे ते कॉशियस राहायला पाहिजे. ह्यूज व्होलॅटिलिटी बघायला मिळू शकते अजूनही. असं म्हणणं नाही की उद्यापासून मार्केट सेटल डाऊन होतील. उद्या परवा 1-2 दिवस आणखी शपथविधी होईपर्यंत किंवा ॲटलिस्ट एक क्लॅरिटी येईपर्यंत गव्हर्नमेंट फॉर्म करण्यावरनं थोडंसं मार्केट जे आहे ते व्होलॅटाईल राहील. पण ओव्हरऑल BJP गव्हर्नमेंट फॉर्म करते NDA, कारण BJPच्या ऑलमोस्ट आता 245-46 सीट्स आहेत. त्यामुळे बहुमतापासून 25-30 आकडे लांब आहेत आणि NDA ऑलरेडी 300च्या आसपास आहे. तेव्हा मला वाटतं गव्हर्नमेंट BJP आणि NDAचं फॉर्म होईल, त्यात काही दुमत वाटत नाही आहे. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटसाठी थोडंसं भीतीचं कारण नाही आहे, फक्त अपेक्षा इतक्या सीट्स आणि मेजॉरिटी मिळालेली नाही आहे म्हणून मार्केटमध्ये एक फिअर आला आणि फॉल बघायला मिळाला. FISकडून मोठमोठे जे काही लार्ज कॅप गेल्या 2-3 दिवसामध्ये वाढलेले ते खाली आले. रिझल्टनंतरनं निफ्टी वाढलेली ती खाली आपणाला आलेली बघायला मिळाली. त्यामुळे व्होलॅटिलिटी थोडं वाढलेली आहे आणि विक्स ज्या पद्धतीनं वाढला आहे मी म्हटलं मार्केट जे आहे ते व्होलॅटाईल राहतील आणि फर्दर अजून व्होलॅटिलिटी बघायला मिळेल, कारण विक्स अजूनही 27च्या आसपास आहे. त्यामुळे मला वाटतं अजूनही मार्केटमध्ये 1-2 दिवस व्होलॅटिलिटी राहील आणि त्यानंतरनं मात्र मार्केट इलेक्शनला मागं टाकून फर्दर, कारण RBIची मीटिंगसुद्धा आजपासून चालू होते, शुक्रवार त्याचा आउटकम येणार आहे. त्यामुळे मला वाटतं 1-2-3 दिवस फक्त व्होलॅटिलिटी राहील आणि त्यानंतर मार्केट सेटल डाऊन होऊन एक वन वे मोमेंटमकडं वळतील. FIDIचा डेटा आजचा अपडेट नाही आहे. एव्हाना टेक्निकल लेवल्सही थोडंसं मला वाटत नाही या लेवलला सांगावं. 1-2 दिवस वॉच करा. बाय अँड डीप आहे, पण 21,200-300 जो आज लो लागला पॅनिकमध्ये तो एक सपोर्ट आपण म्हणू शकतो. 22,000च्या वर सस्टेन झाला तर फर्दर अप मूव्ह येऊ शकते. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 46,500, 46,700 सपोर्ट आहे. 47,000च्या वरती थांबलं तर थोडं फर्दर रिकव्हरी येऊ शकते. या अनुषंगाने तुम्ही थोडंसं निफ्टी बँक निफ्टीमध्ये उद्या 1-2 दिवस थोडं ट्रेड करा. त्यानंतर सेटल डाऊन झालं की आपण निश्चित एक
चांगल्या पर्टिक्युलर लेवल बघून ट्रेड करू शकतो. आज NSEमध्ये 110 शेअर्स वाढले आहेत, निफ्टीमध्ये फक्त 8 शेअर्स वाढले आहेत. बाकी NSEमध्ये 2200 शेअर्स पडले आहेत, निफ्टीमध्ये 42 शेअर्स पडले आहेत. पडणाऱ्या शेअर्सची संख्या ट्रिमेंडस ड्रास्टिक आहे. वन सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा फक्त FMCG सेक्टर वाढून बंद झाले. 1% तेजी आज FMCG सेक्टरला चांगली बघायला मिळाली. बाकी अदर्स सेक्टर्स सगळे जे आहेत ते खाली पडलेले आहेत. मेजर फॉल आला आहे 6-7%, 5%, 8% अशा पद्धतीचे फॉल बाकी अदर सेक्टरला आले आहेत. आणि जे एक चांगलं साईन आहे, एवढा बँक निफ्टी 8% फॉल आला आहे. त्यामुळे जे पोस्ट इलेक्शन करेक्शन हवं होतं ते आज आपल्याला बघायला मिळालं आहे ड्युरिंग निकालांच्या दरम्यान ह्या ट्रेडिंग सेशनमुळं. त्यामुळे मला वाटतं फॉल येण्याचं जे फिअर होतं तेही थोडंसं आता कमी होईल. फक्त 1-2 दिवस व्होलॅटिलिटी राहील, त्यानंतर मार्केट जे आहे ते सेटल डाऊन होऊन रिकव्हरी किंवा एक मोमेंटम पकडतील. ग्लोबल मार्केट तसंही फार मॅटर करणार नाहीत उद्यासाठी, कारण अजूनही आपण इव्हेंटमध्ये आहे. तरी युरोपियन मार्केट्स मायनस आहेत 0.5 ते 1%. डाऊ फ्युचर्ससुद्धा मायनस आहेत 140 पॉईंट. त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल मार्केटवर दबाव आहे. आपल्या मार्केटवर थोडंसं अपेक्षा भंग झाला आहे रिझल्ट्सकडून, पण तरीही BJP आणि NDA गव्हर्नमेंट फॉर्म करते. त्यामुळे थोडंसं व्होलॅटिलिटी राहील, थोडासा दबाव राहू शकतो हायर लेवलला आणि लोअर लेवलला खरेदीही होऊ शकते. त्यामुळं थोडंसं कॉशियस राहा. तर बघूया मार्केट्स उद्या कशा पद्धतीनं बिहेव करते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.